नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मुद्देसूद चालू घडामोडी या सदरा अंतर्गत आज आपण कोव्हॅक्स प्रकल्प किंवा कोव्हॅक्स फॅसिलिटी या संदर्भात माहिती घेणार आहोत. कोव्हॅक्स प्रकल्पाच्या अंतर्गत भारताची भूमिका काय आहे? हा कोव्हॅक्स प्रकल्प जे काही ACT ॲक्सिलरेटर असं म्हटलं जातं त्या अंतर्गत कुणाला वॅक्सिन प्रोव्हाइड करतो? याही अंतर्गत हा कोव्हॅक्स प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठल्या संस्थेच्या आपण म्हणूया की एकत्रित करण्यानं हा प्रकल्प सुरू झालेला आहे, हा पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम आपल्याला कोव्हॅक्स प्रकल्प पाहताना आपलं अटेन्शन या परीक्षेच्या दृष्टीनं सेपी कुठलं कोऑर्डिनेशन्स आहे, जे काही आपण गॅवी कोव्हॅक्स फॅसिलिटी पाहणार आहोत त्यातला गॅवीचा मिनिंग काय आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची या कोव्हॅक्स मध्ये काय संकल्पना आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे. याचबरोबर आपण या ठिकाणी ACT ॲक्सिलरेटर पाहिलेला आहे, ज्यालाच आपण ॲक्सेस टू COVID-19 टूल ॲक्सिलरेटर असं म्हटलेलं आहे. या अंतर्गत हा कोव्हॅक्स प्रकल्प येतो, तेही आपण पाहून घेऊया. सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की कोव्हॅक्स प्रकल्प या प्रकल्पाच्या अंतर्गत ज्या काही श्रीमंत देश आहेत, वेल्थियर कंट्रीज आहेत, त्याचबरोबर जे काही नॉन प्रॉफिट NGO आहेत, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बिल आणि मिलिंडा फाउंडेशन यांचा हमेशा या पद्धतीने ह्युमॅनिटेरियन मेजरला आपण म्हणूया की एक मोठा हातभार असतो. एड्स असू द्या किंवा वॅक्सिनचे प्रोग्राम्स असू या, त्या दृष्टीनं जगामध्ये जे काही कोविड आणि कोविडचं कंटेन करण्यासाठी, त्याचं नियमन करण्यासाठी जी वॅक्सिन तयार होईल त्या वॅक्सिनचं संपूर्ण जगामध्ये एक गरीब राष्ट्र, डेव्हलपिंग राष्ट्र, त्याचबरोबर जे काही नीडी पीपल्स आहेत त्यांना त्याचा पुरवठा करावा या दृष्टीनं ही आपल्याला कोव्हॅक्स फॅसिलिटी प्रकल्प दिसून येतो. या प्रकल्पाचं टार्गेट जर पाहिलं तर 2021च्या एंडपर्यंत जवळजवळ जी काही आयडियल वॅक्सिन्स असेल तिचा ऑलमोस्ट 2 बिलियन डोसेस हे आपल्याला या प्रोग्राम अंतर्गत जो काही टार्गेटेड ग्रुप आहे त्यापर्यंत पोहोचवणं ह्या प्रकल्पाचा उद्देश. आता हा प्रकल्प चर्चेमध्ये का आला? कोविशिल्ड म्हटलं की आपल्याला पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ही आढळून येते. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया भारतातील त्याच पद्धतीने आज जगमान्य झालेली भारतातील वॅक्सिनचा पायाभूत सुविधा प्रकल्प देणारी ही खाजगी संस्था. आता या कोव्हॅक्स फॅसिलिटीच्या प्रकल्पाअंतर्गत मी मेन्शन केलं की या अंतर्गत तो वॅक्सिन डेव्हलपमेंट करणं, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणं, डिस्ट्रीब्युशन्स करणं यासाठी फंडिंग करण्याचं काम देखील कोव्हॅक्स फॅसिलिटी करतं. आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे जे काही कोविशिल्ड हे जे काही वॅक्सिन्स विकसित करण्यासाठी, त्याचा डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी, विपणन करण्यासाठी आणि मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी हे ऑलमोस्ट आपल्याला काही फंडिंग मिळालेलं दिसतंय. फंडिंग ज्या प्रकल्पाअंतर्गत आपल्याला मिळालंय तो प्रकल्प म्हणजेच गॅवी कोव्हॅक्स. आणि हे फंडिंग मिळाल्यामुळेच आज प्रायव्हेटायझेशनमध्ये जर पाहिलं तर ही कोविशिल्ड वॅक्सिन्स किंवा कुठलीही वॅक्सिन्स आपल्याला 250 रुपयाला भेटते. हे कशामुळे शक्य आहे? तर ज्या कंपन्या ह्या वॅक्सिन्स मॅन्युफॅक्चर करतात त्यांना या गॅवी कोव्हॅक्स फॅसिलिटीच्या अंतर्गत आपल्याला हे फंडिंग मिळालेलं दिसून येतं. अप्रत्यक्षपणे त्याला सामान्य माणसाला, गरीब देशांना याचा फायदा देखील झालेला दिसून येतो. नेक्स्ट आपण पाहणार आहोत की जे गॅवी कोव्हॅक्स आहे, सर्वात प्रथम ही गावी एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही 2000 मध्ये स्थापन करण्यात आली. तिलाच आपण ग्लोबल अलायन्स असंही म्हटलं जातं, ग्लोबल वॅक्सिन्स अलायन्स असं म्हटलं जातं. साधारणपणे जे काही गरीब देशातील मुलं आहेत त्या मुलांना जे काही नवीन किंवा
ट्रायलच्या कंडिशनमधील जे काही वॅक्सिन्स आहेत नवीन आजारावर त्याला इझिली त्यांच्यापर्यंत पोहोचवणं या उद्देशाने ही संस्था या गावी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्सला जी काही ग्लोबल वॅक्सिन अलायन्स आहे तिच्या जे काही फंडिंग पार्टनर्स आहे यामध्ये हू आहे, युनिसेफ आहे, वर्ल्ड बँक्स आहे, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन्स आहे. आता 2019 मध्ये या गावीने पुढील 5 वर्षासाठी गावी 5.0 हा प्रकल्प आपण म्हणूया की येणाऱ्या भविष्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचं ठरवलं. या अंतर्गत या प्रकल्पाचं विजनच हे होतं की जगातील प्रत्येक चिल्ड्रन्सला, नॉट ओनली चिल्ड्रन्स, त्याबरोबर सर्वांना इम्युनायझेशन करणं, लसीकरण करणं हा प्रकल्प होता. आणि या प्रकल्पाचं मिशन जर पाहिलं तर लसीकरण करून लोकांचे जीव, त्या जीवाचं प्रोटेक्शन करणं हे देखील मिशन्स आपल्याला या प्रकल्पाअंतर्गत आपल्याला दिसून येतं, जेणेकरून वॅक्सिनचा एक इक्विटेबल आणि सस्टेनेबल वापर होईल. आपण कोवॅक्स गावी हा प्रकल्प पाहतोय, ज्याला गावी कोवॅक्स फॅसिलिटी देखील म्हटलं जातं. त्या अंतर्गत आपण गावी पाहिली ही एक आंतरराष्ट्रीय गव्हर्नमेंट संस्था आहे जी संपूर्ण जगामध्ये लसीकरण करण्यासाठी प्रमोशन करण्याचं काम करतं, जिचं मिशन संपूर्ण जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा लसीकरण झालेला असावा या पद्धतीने आपल्याला काम करताना दिसतं. आणि आता आपण गावी आणि कोवॅक्स फॅसिलिटी याला जाऊया. मागच्या स्लाइड्समध्ये आपण पाहिलं 2000 मध्ये संस्था स्थापन झाली, जिला आपण ग्लोबल वॅक्सिन अलायन्स असं म्हटलं जातं. परंतु कोविडचं जे काही आपल्याला डिटेक्शन दिसतंय त्याला ही आपल्याला कोविक्स फॅसिलिटी दिसून येत आहे. तर काय आहे तर या अंतर्गत आपल्याला ॲक्सलरेटर हा प्रोजेक्टही माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर या प्रोजेक्ट अंतर्गत ॲक्ट म्हणजे काय, ॲक्सिड टू किंवा ॲक्सेस टू द कोविड-19 टूल्स या अंतर्गत जे काही 3 प्रोजेक्ट आहे त्यातला हा कोविक्स किंवा वॅक्सिन्स किंवा वॅक्सिन्स असं म्हणूया, कोविडचं वॅक्सिनचं शॉर्ट फॉर्म त्यांनी कोविक्स केलेला. तर हा प्रकल्प गॅवी कोविक्स प्रकल्प कुणी फंडेड केला असं जर उत्तर जर आलं तर आपल्याकडे नाव जे काही असणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटना, ज्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं, नंतर युरोपियन युनियन आणि फ्रान्स या राष्ट्राचं आपल्याला या ठिकाणी आपण म्हणूया की हा कोवॅक्स प्रकल्प लॉन्च करण्यात आला. आणि त्यातील जे काही 3 ॲक्सेस आहे, पहिला ॲक्सेस जो काही आहे किंवा पहिला जो काही मेन पिलर आहे त्याला वॅक्सिन्स असं म्हटलं जातं. कोविडचं वॅक्सिन असल्यामुळे कोवॅक्स असं म्हटलं जातं. दुसरा जो काही पिलर आहे थेरॉपॅटिक्स आहे आणि कोविडचं निदान करण्यासाठी जो काही थर्ड पिलर आहे त्याला डायग्नॉस्टिक पिलर असं म्हटलं जातं. आणि या प्रकल्पाचा मेन उद्देशच असा आहे की या वॅक्सिन, जी काही वॅक्सिन सायंटिफिक आधारावर प्रूफ झालेली असेल, ज्याला सायन्सने मान्यता दिलेली असेल, तिचं विकास करणं, तिचं मॅन्युफॅक्चरिंग करणं आणि तिचं विपणन करून जगातील प्रत्येक राष्ट्रांमध्ये त्याची आपण म्हणूया की प्रत्येक एंड प्रोडक्टला ते पोहोचणं, की ज्यामध्ये कुठल्याही श्रीमंत राष्ट्रांना ती अगोदर भेटेल असा फरक किंवा डिस्क्रिमिनेशन किंवा भेद करायचा नाही, हे गावी कोविक्स फॅसिलिटीज आपल्याला इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा प्रायव्हेट लिमिटेडचा प्रोजेक्ट जो काही पाहिला त्या अंगानेच हा प्रोजेक्ट आपल्याला महत्वाचा आहे. जी संस्था किंवा जी कंपनी हे कोविडचं व्हॅक्सिनेशन करतात त्यांना आपण म्हणूया की हेल्प करणं, त्यांना इन्सेंटिव्हाइज करणं किंवा त्यांना मोटिवेट करणं हा कोविक्स फॅसिलिटी प्रोजेक्टचा एक मेन मोटिव्ह आपण या ठिकाणी समजून घेऊया. नंतर आपल्याला प्रश्न विचारला जाईल की हा प्रकल्पामध्ये फंडिंग कोणी केलं जातं. आपल्याला 3 संस्था असणं गरजेचं आहे, ज्याला सेपी आपण कोऑलिशन ऑफ एपिडेमिक्स फॉर दी प्रिपेअर्डनेस इनोव्हेशन्स, कोऑलिशन फॉर दी एपिडेमिक प्रिपेअर्डनेस इनोव्हेशन ही संस्था आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन्स आहेत. हे जे काही डेव्हलप नेशन्स आणि डेव्हलपिंग कंट्रीज आहेत या अंगाने या गोष्टी आपल्याला काम दिसणार आहे. आता यात अंतर्गत जे काही 92 देश या कोविक्स फॅसिलिटी अंतर्गत जे काही मिडल आणि लोअर कॅटेगरीचे आहेत
ना चूज करण्यात आलं, जेणेकरून भविष्यामध्ये जी काही वॅक्सिन्स तयार होईल या देशांना श्रीमंत देशाबरोबरच त्याच वेळेस त्याच टाइमला त्यांना वॅक्सिन्स एखाद्या राष्ट्राने डेव्हलप केली असं होता कामा नये. केवळ श्रीमंत लोकांना किंवा जे काही श्रीमंत राष्ट्र आहेत त्यांना ती अवेलेबल होईल. कारण हा एक कम्युनिकेबल डिसीज आहे. एखाद्या भागामध्ये केवळ वॅक्सिनेशन करून त्यावर आपण कंटिन्यू करू शकत नाही, कंट्रोल करू शकत नाही. संपूर्ण भागामध्ये वॅक्सिन पोहोचवणं हा आपल्याला या AMC प्रोजेक्ट, ज्याला आपण ॲडव्हान्स मार्केट कमिटमेंट म्हटलं जातं, जो गावी कोएक्स फॅसिलिटीचा एक प्रकल्प आपल्याला दिसून येतो. त्यामुळं सर्वांना गावीचे बेनिफिशरी जो काही भारत आहे तो देखील आहे. परंतु आज जर कंडिशन जर पाहिली, भारत आज आफ्रिकन राष्ट्र आहेत, त्याचबरोबर जे काही मित्र देश आहेत या राष्ट्रांना देखील या कोवॅक्स प्रकल्पाअंतर्गत स्वतःच्या वॅक्सिन्स हा एक्सपोर्ट करतो. कदाचित तंत्रज्ञानामध्ये, फार्मसीमध्ये भारत एक वन ऑफ द गुड इन्फ्रास्ट्रक्चर असणारं राष्ट्र असं म्हणूया. आणि ही आपली डिप्लोमॅसीच्या पलीकडे एक ह्युमॅनिटीज आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. नाव इट इज टाइम फॉर द क्वेश्चन्स. क्वेश्चन आपल्यामध्ये दिलेला आहे की सेपी कोअलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेअरनेस इनोव्हेशन बाबत स्टेटमेंट दिलेलं आहे. कोअलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेअरनेस इनोव्हेशन्स आहे. सेपी ग्लोबल पार्टनरशिप आहे, 2017 मध्ये आपण स्थापन केली. आणि आपल्याला विचारलेलं आहे की ही फाउंडेड कुठे झाली, तर ही फाउंडेड जी काही झालेली आहे स्वित्झर्लंडमध्येच देवॉस या ठिकाणी झालेली आहे. फाउंडेडमध्ये कोण येतं, तर फाउंडेडमध्ये आपल्याला नॉर्वे राष्ट्र येतं, एक इंडिया हे एक राष्ट्र आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. त्याचबरोबर जो काही युकेचा जो काही वेलकम ट्रस्ट आहे त्याचा देखील याच्यामध्ये सहभाग आपल्याला दिसून येतो. आणि देवस म्हटल्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हेही नाव आपल्याला आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर बिल किंवा मेलिंडा आणि बिल गेट्स फाउंडेशन देखील आहे. तर सेपी कोअलिशन्स फॉर द इपिडेमिक प्रिपेअरनेस इनोव्हेशन 2017 मध्ये स्थापन झाली. आणि तिचं हेडक्वार्टर फाउंडेड ज्या ठिकाणी झालं ती जिनिव्हा आहे. यामध्ये नॉर्वे गव्हर्नमेंट, इंडियन गव्हर्नमेंट, वेलकम ट्रस्ट, नंतर देवस म्हटल्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि त्याचबरोबर बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांचा देखील आपल्याला सहभाग या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. यानुसार सेकंड स्टेटमेंटमध्ये काय चेंजेस करणं गरजेचं होतं तेही आपण या ठिकाणी डिस्कस केलं. Thank you for watching Target with Professor Peace Positive Vic. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.